अहिल्यानगरचे नूतन पोलीस अधीक्षक यांनी सर्व जिल्ह्यातील अधिकारी आणि अंमलदार यांना दिलेल्या पायी पेट्रोलिंगच्या आदेशाने पहिल्याच दिवशी पेट्रोलिंग करत असलेल्या कोतवाली पोलिसांकडून माणुसकीचं दर्शन घडलंय। अहिल्यानगरचे नूतन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या कार्यभाराचे सूत्र हाती घेताच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना सायंकाळी गर्दीच्या तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांना पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले। 4 मे रोजी सायंकाळी अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार हे कापड बाजारात पायी पेट्रोलिंग करीत असताना एक 6 वर्षाचा मुलगा रडत असताना आढळून आला। त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याला काहीही सांगता येत नव्हतं। तेव्हा पोलीस निरीक्षक यांनी आजूबाजूला शोध घेत त्या मुलाचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल करत त्याच्या नातेवाईकाचा शोध घेतला। नातेवाईकांचा शोध घेण्याबाबत अंमलदारांना माहिती दिली। संबंधित मुलाचे नातेवाईक शोधणं पोलिसांसमोर मोठे आव्हान उभं राहिलं होतं। पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे 5 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर संबंधित मुलाचे नातेवाईक आढळून आले। मुलाचं नाव हमजा अजीम सय्यद, राहणार रामगड श्रीरामपूर असं असल्याचं माहिती मिळाली असून या मुलाला त्याच्या नातेवाईकांच्या अल्ताफ शेख यांच्या ताब्यात देण्यात आले। तर त्यांचे अचानक हरवलेला मुलगा त्यांना मिळून आल्यानं त्यांनी पोलिसांचे आभार मानले। ही कारवाई अहिल्यानगरचे नूतन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या पथकानं केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।